आजवर कुठल्याही सत्ता पक्षाने जो पक्ष सत्तेवर या देशात होता त्यांनी आपली चूक किंवा आपलं चुकलेलं आर्थिक धोरण हे कधीच मान्य केलेलं नाही, हे तुम्ही समजून घ्या. फक्त एक दुसऱ्यावर काय तर एक दुसऱ्यावर खापर फोडण्यातच खापराचा चुरा यांनी इतके वर्ष केलेला आहे. त्यामुळे आता बारी जनतेची आहे, वेळ जनतेवर आली आहे. जेव्हा सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाशी संबंधित प्रश्न निर्माण होतात तेव्हा आपण नागरिक म्हणून सरकारला प्रश्न विचारतो का, की राजकीय निष्ठेमुळे आपण शांत बसतो निमूटपणे, हे समजून घेणं गरजेचं आहे. लोकशाहीत कोणतीही व्यक्ती, कोणताही पक्ष, कोणताही नेता हा जनतेपेक्षा मोठा कधीच नसतो, हे सामान्य जनतेनं प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे. यावेळी आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आपल्या बापाचे नौकर आहेत हे ठासून सांगणाऱ्यालाच सुजाण नागरिक म्हणता येईल, हे लक्षात घ्या. आज तशी वेळ येऊन ठेपलेली आहे. कारण जनता काम करते, श्रम करते आणि मग कर भरते, टॅक्स भरते आणि त्यातूनच नागरिकांना सुखसुविधा मिळतात हे सर्वांना ठाऊक आहे. कुठला नेता, कुठला मुख्यमंत्री, कुठला पंतप्रधान काय आपल्या खिशातून आपलं घरदार विकून पूर्ण करत नाही जनतेच्या गरजा. जनताच सरकार निवडते आणि जनतेलाच सरकारकडून उत्तर मागण्याचा संपूर्ण अधिकार असतो. आज आपल्या देशात एक विचित्र प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. अच्छे दिन करता करता ते तर कधी दिसलेच नाही. राजकीय विचारसरणी, पक्षनिष्ठा आणि नेत्यांवरील प्रेम इतके वाढले आहे अलीकडे की अनेक लोक स्वतःच्या हितापेक्षाही पक्षाच्या बाजूने उभे राहताना दिसत आहेत. तुम्हाला ठाऊक असेल ते बच्चू कडू म्हणायच्या आधी, आता माहित नाही काय म्हणतात, बाप मेला तरी चालेल पण नेता जिवंत असला पाहिजे असं लोकांना वाटतं म्हणतात अलीकडे. हे असं धोरण असेल तर तो देश कधीच विश्वगुरू होऊ शकत नाही, हे लिहून घ्या आज.